आज आपण कोथिंबीर वडी करणार आहोत. तर इथे मी एक जुडी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे. ती स्वच्छ धुवून आणि बारीक चिरून घेतलेली आहे. इथे मी 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटी मिक्स डाळींचे पीठ घेतलेलं आहे आणि तेही भाजून घेतलेले आहेत. कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरलेला. लसूण पेस्ट, 4 ते 5 हिरव्या मिरच्या वाटलेल्या, 1 चमचा जिरे, पाव चमचा हळद, 1 चमचा तीळ, चवीनुसार मीठ, आणि किंचित ओवा. आता हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे, पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. आणि यामध्ये थोडं थोडं पाणी आता आपल्याला ॲड करायचं आहे आणि याची आपल्याला छान घट्टही नाही आणि पातळही नाही असं आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे. जसं लागेल पाणी आपण थोडं थोडं पाणी टाकून याला मळून घेऊया. खूप साधी, सोपी आणि टेस्टी रेसिपी आहे आणि अशी कोथिंबीर वडी जरूर करून बघा. खायला एकदम चवदार लागते आणि गरम गरम कोथिंबीरीचं वडीची तर चवच वेगळी लागते. कमी तेल वापरून साधी, सोपी आणि हेल्दी अशी रेसिपी आहे ही. कणिक मळून झालेली आहे. आता आपण याच्या 2 गोळे बनवून घेणार आहोत आणि असे रोल बनवून घेणार आहोत आणि ते रोल आपण थोडे चपटे आणि चौकोनी आकाराचे नंतर बनवून घेऊया. हे 2 रोल बनवलेले आहेत मी आता. लहानांपासून मोठ्यापर्यंत तुम्ही टिफिनला सुद्धा नेऊ शकता, गरम गरम घरीसुद्धा खाऊ शकता. तर अशी ही साधी सोपी रेसिपी आहे. आता याला आपण थोडं चपटं करून घेऊया. कुकरच्या भांड्याला मी खालून तेल लावलेलं आहे म्हणजे जेणे की त्याला कणिक चिटकायला नाही पाहिजे. आणि हे अशा चौकोनी मी आकाराच्या करून घेतलेल्या आहेत. 2 हे लाट्या 10 मिनिटामध्ये हे शिजून जातात. कुकरमध्ये मी अर्धा तांब्या पाणी टाकलेलं आहे आणि त्यावर चाळणी ठेवून हे कुकरचं भांडं मी त्याच्यामध्ये ठेवणार आहे. गॅस जास्त मोठाही नाही करायचा, जास्त बारीक पण नाही ठेवायचा, मीडियम गॅस ठेवायचा आणि 10 मिनटं चांगलं याला ताट ठेवून ह्या वड्या आपल्या शिजू द्यायच्या. कोथिंबीर वडी छानपैकी शिजू द्यायची. दहा मिनिट झालेली आहे आणि आपली कोथिंबीर वडी सुगंध खूप छान सुटला आहे. तर मग असं समजून जायचं की कोथिंबीर वडी आपली झालेली आहे. 10 मिनटं लागतात याला. आता हे आपण थंड करून घेऊया. आणि थंड झाल्यानंतर आपण याच्या वड्या काढून घेऊया. छान शिजलेले आहेत. याला आता आपण
दिसायलाही खूप छान दिसतात ह्या कोथिंबीर वड्या आणि खायलासुद्धा तेवढ्यात चवदार लागतात. करून बघा जरूर ही रेसिपी. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. अशाच नवीन नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तयार आहे आपली रेसिपी. व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याबद्दल धन्यवाद. मी तर आस्वाद घेणार आहे आता सांबार वड्यांचा आणि तुम्हीसुद्धा रेसिपीला सुरुवात करा. सांबार वडी, कोथिंबीर वडी. विदर्भामध्ये याला सांबार वडी म्हणतात आणि कोथिंबीर वडीसुद्धा म्हणतात.